ज्यांना बाहेर पडायचं होतं असतं ते तुमच्याबरोबरच आहेत की ज्यांना नाईट लाईफ हवं असतं. हे सर्वसामान्य माणसाला लाईट लाईफ वगैरे नको आहे, त्याला 7च्या आत घरातच जायचं असतं. त्यामुळे तुम्ही 7 करा, 8 करा, 9 करा, काय ते करा, पण दिवसभराचे जे दिनक्रम आहे ते चालूच राहिले पाहिजेत. तुम्ही टेस्टिंग वाढवल्या पाहिजेत. ज्याला काही लक्षणं नाही त्याच्या रांगेनं टेस्टिंग करा ना. आता टेस्टिंग तर 200 रुपये आणि 250 रुपयावर आलेलं आहे. लोक पे करतील. टेस्टिंग करा, लवकर डिटेक्ट करा, लवकर ट्रीटमेंट करा. ट्रीटमेंटची सेंटर वाढवा. जगामध्ये 167 प्रकारचे आजार आहेत. ते आजार झाल्यानंतर माणसाने ॲडमिट व्हायचं असतं आणि बरं व्हायचं असतं. कोरोनाच्या बाबतीत थोडी काळजी काय, तो जास्त संसर्गजन्य मान्य आहे मला. मास्क लावला पाहिजे, सारखे हात धुतले पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग असलं पाहिजे, सगळं मान्य. पण तरी ते करून सुद्धा पुन्हा तुम्ही घरी बसा हे आता काही शक्य नाही. आणि त्यामुळे मी CPना ही सूचना करायला आलो होतो. त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या की काल 10 जण त्यांचे इन्फेक्ट झाले आहेत, मग आपोआपच 100 जणांना त्यांना अलगीकरणामध्ये ठेवायला लागतं. हे सगळं मान्य आहे, पण लॉकडाऊन हे काही उत्तर नाही. कालच मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले प्रशासनाला की लॉकडाऊनची तयारी करा. आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करू. आणि आम्ही काय विरोध करणार, सर्वसामान्य व्यापारी, सर्वसामान्य कामगार. काल मी खूप सुंदर फिल्म बघत होतो, छोटीशी फिल्म आहे, आपणही बघितली पाहिजे. त्यात त्यांनी हा जो असंघटित कामगार आहे, खूप सुंदर त्यांनी त्याच्यामध्ये शूटिंग पण दाखवले. हा असंघटित कामगार कसं देशाची फार मोठी GDP तयार करत असतो. GDP तयार करतो. आणि मग त्याने वेगवेगळे अँगल्स दाखवले. त्याची मॅनेजमेंट कशी असते, मग मॅनेजमेंट गुरु वगैरे लांब ते त्यांची मॅनेजमेंट कशी करतात, सीझन वाईज प्रॉडक्ट कसे विकतात, सगळ्यांची वाट लागेल. आणि त्यामुळे काळजी घेण्याचं तुम्हाला जे काही काढायचं नवीन तंत्र ते काढा. पण लॉकडाऊनला व्यापारी विरोध करणार, प्रामुख्याने हातावर पोट असणारे विरोध करणार. मग तुम्ही डिक्लेअर करा की हातावर पोट असणारी महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1 कोटी जनता आहे, 1 कोटीच्या आसपास असेल. हमाल, फेरीवाले, घरी काम करणारी माझी ताई, रिक्षावाले, या सगळ्यांना तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये पॅकेज द्या. ते 10,000 रुपये कमवत असेल तुम्ही 5,000 द्या. काहीच देणार नाही आणि म्हणणार घरी बसाय नाही म्हणणार. दादा, 2 दिवसांनी अमित शहा आणि पवार साहेबांची भेट झाली, त्याकडे तुम्ही कसं बघता, त्याबद्दल काय? आणि यात आणखीन एक प्रश्न की अमित शहानी भेट नाकारलेली नाही. अशा ह्या स्तरावरच्या भेटी या खरं म्हणजे नियमितपणे होतच असतात. भारतीय संस्कृती हेच सांगते की राजकारणाच्या जागी राजकारणाव्यतिरिक्त आपण भेटलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ते अलीकडच्या ह्या वर्ष 1.5 वर्षात जरा कमी झालं आहे. विरोधक आणि सत्ताधारी हे दुश्मन. आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जे केलं, चांगलं जे केलं त्याला पण स्टे देऊन टाकायचं. आणि त्यामुळे अशा प्रकारची भेट म्हणजे काही ना काही राजकीय चर्चाच असेल असं नाही. असं म्हणतात किंवा पवारसाहेब अहमदाबादला कुठल्या कार्यक्रमाला गेले होते, अमितभाई प्रवासातून घरी गेले होते, त्यामुळे भेट झाली असेल. भेट झाली आहे ह्याबद्दल दुजोरा दिला जातो आहे. जरी राष्ट्रवादी तर राष्ट्रवादीमध्ये झाली नाही याची मोठी जी स्पर्धा लागली आहे तेच असं दाखवते की झाली आहे. तर झालंय काय मला माहिती नाही. तुमच्याकडे अधिकृत माहिती आहे का काही भेटी संदर्भात? तुमचा सतत संपर्क असतो अमित शहांसोबत. तुमच्यासारखाच मला अमितभाईंच्या एका वाक्यामुळे वाटतंय. अमितभाई म्हणाले की अशा भेटी जाहीरपणे सांगायच्या नसतात. अमितभाई इतके शुरूड आहेत की त्यांनी सांगितलं असं की अशी कोई भेट नाही हुई आहे. ते दुसरं वाक्यही बोलत नाहीत, ते कमी शब्दांमध्ये बोलतात. त्याअर्थी ते कमी शब्दांमध्ये असं म्हणाले की अशा प्रकारच्या भेटी या जाहीरपणे सांगायच्या नसतात. त्याअर्थी ती भेट झाली आहे. काय झालंय माहित नाही. या भेटीची वेळ जी आहे, या भेटीची वेळ तुम्ही म्हटलात की हे रुटीन असतं, विरोधी पक्ष सत्ताधारी भेटत असतात. या भेटीची वेळ, भेटीच्या जागा, या सगळ्या गोष्टी काहीशा सस्पेन्स वाढवणाऱ्या आहेत. त्याच्यात काही प्रेझेन्स ज्या व्यक्तींचे होते, उद्योगपतींची नावं येतात. या सगळ्या गोष्टी पाहता याच्या मागे काही पॉलिटिकल मुवमेंट आहे का, किंवा नेमकं काय याबाबत तुम्हाला काही संकेत वगैरे आलेत का? काही तुम्ही सारखं म्हणत असता सरकार पडेल किंवा राहील जाईल. मला कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. आणि साधारणतः अमितभाईंची निवांत भेटण्याची वेळ अशीच रात्री उशिरा असते. म्हणजे कधी म्हटलं तर ते म्हणे का रात्री 11 बजे म्हणजे 1 वाजेपर्यंत ती भेट चालणार. त्यामुळे त्यांची भेट एखाद्याशी रात्रीची होणं म्हणजे थोडी निवांत होणं. पण पवारांची एवढी निवांत का झाली, मग ती अहमदाबादमध्ये का झाली, एका इंडस्ट्रियलिस्टच्या घरी का झाली, हे सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत. तुमच्यासारखाच मी पण अनभिज्ञ आहे. तुम्हाला काही भूमिका म्हणजे उद्या काही वेगळी भूमिका घेतली समजा भाजपने राष्ट्रवादीसोबत जाण्याची किंवा काय, तुम्हाला ती मान्य असेल का? नाही, मी एक सच्चा स्वयंसेवक, सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळे श्रेष्ठी जे ठरवतील ते मान्य करायचं, ते पक्षाच्या हितातच असतं.
मला नेहमी एक कवितेची एक ओळ फार लक्षात राहिलेली आहे. नेत्याची इच्छा ही तर आज्ञा. नेत्याने आज्ञा द्यायची नसते, त्याने इच्छा व्यक्त करायची असते आणि तेवढी श्रद्धा त्याच्या इच्छेवर आपली असायला लागते की ही इच्छा ही देशहिताची आणि समाजहिताची आणि राज्यहिताची असेल. त्यामुळे अमितभाई जो निर्णय करतील, आमचे जगतप्रकाश नड्डा जो निर्णय करतील, आमचे मोदी जे निर्णय करतील तो आम्हाला सगळ्यांना मान्यच असेल. आमच्या पक्षामध्ये हे नवीन काय ठरवलं तुम्ही असलं म्हणण्याची पद्धत नाही. पण मग तुमची निष्ठा जी आहे ती विचारांशी आहे की नेत्यांशी आहे? नाही, आमच्या नेत्यांची निष्ठा टोकाची विचारांशी असल्यामुळे आमची त्या नेत्यांवर आहे म्हणजे विचारांवर आहे. शरद पवार आता ऍडमिट झाले HKND हॉस्पिटलमध्ये, काही विचार झाली का? काय झालंय त्यांना, काय झालं? नाही, मी पण नवाब मलिकांच्या ट्विटवरूनच मला कळलं की ते आजारी आहेत. त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणीही आजारी असेल तर त्याच्या तब्येतीला आराम पडावा अशी प्रार्थना करायची असते. तर मी पण महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीला तुळजाभवानीला प्रार्थना करतो की त्यांना लवकर आराम मिळावा. दादा, महाविकास आघाडीमध्ये काही आलबेला आहे असं दिसत नाही, वेगवेगळे स्टेटस. अमित भाई की और पवार जी की नहीं, आपको जितनी जानकारी है उतनी मुझे है, उससे ज़्यादा नहीं है. ज़्यादा जानकारी मिली तो तुरंत मैं आपको फ़ोन करूंगा. यहाँ पर आप विरोध करते हो, महाविकास आघाड़ी की नीतियों का विरोध करते हो और उधर अमित भाई और शरद पवार साहब की मीटिंग होती है. ये अपने देश की संस्कृति है कि अपने अपनी पार्टी अपने अपने जगह पर, लेकिन दो लोगों ने मिलना, कुछ समस्याओं पर बात करना. अमित भाई की तो देश के गृह मंत्री है, तो गृह मंत्री के पास शरद पवार जैसे बड़े नेता के कुछ न कुछ समाज उपयोगी काम हो सकते हैं, तो उसके लिए वो मिलना ये कोई गलत नहीं. लेकिन उस मुलाकात में कोई राजकीय चर्चा हुई कि नहीं मुझे मालूम नहीं. या सगळ्या भेटीनंतर संजय राऊत असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, यांनी या भेटीनंतर एक सांगण्याचा प्रयत्न केला की सरकार टिकेल, 7 वर्ष हे सरकार टिकेल, अशा पद्धतीचे विधान येणं एक वेगळ्या पद्धतीचे सरकार टिकेल असं सांगावं लागतं ह्याचाच अर्थ काहीतरी गडबड आहे ना. माझी तब्येत बरी आहे हे बरी असताना मला कशाला सांगायला लागतं? ती बरीच आहे, मी तुमच्यासमोर उभा आहे व्यवस्थित की. पण ज्यावेळेला ती बरी नसते त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं की काय माझी तब्येत बरी नाही आहे, मग तुम्हाला सांगायला लागतं हे तुझ्या लक्षात काय आलं नाही ना, माझी तब्येत बरी आहे. तुमच्या काय लक्षात आलं का तब्येत बरी नाहीये म्हणून? तुम्ही प्रमुख विरोधी पक्ष नेते आहे. तुम्हाला वाटतंय का तब्येत बरी नाहीये? काय खळबळ होते का आतमध्ये? तब्येत पवारसाहेबांची बिघडली आहे, पण सरकारचं मला माहित नाही अजून. या भेटीनंतर कार्यकर्त्यात चर्चा आहे की बीजेपी आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊ शकतात, म्हणून जो शपथविधी झाला होता त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. काय वाटतं? नाही, असे अंदाज कार्यकर्त्यांचे तुमचे सगळ्यांचे असतात. आता त्यातली कुठलीही वस्तुस्थिती नाही आहे आणि जेव्हा ठरेल त्यावेळेला नॉर्मली कळेल किंवा मग त्यावेळेच्या शपथविधीसारखं नंतर कळेल. म्हणजे ही शपथविधी होण्याची शक्यता आहे असं वाटतं का? नाही. पाचची असेल की 5ची असेल असं? त्यांनी असं विचारलं, कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे, त्यावर असं म्हटलं की जेव्हा ठरेल तेव्हा कळेल तरी, किंवा मागच्या वेळेसारखं नंतर कळेल. दादा, पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मागणी केली की पुणे महापालिकेला कोरोना रोखण्यात अपयश आले, पुणे महापालिका बरखास्त करा. नाही, असं म्हटलं तर मग महाराष्ट्र शासनात बरखास्त करायला लागेल. देशामध्ये आता जी कोरोना संख्या सापडते आहे त्यातले 3/4 महाराष्ट्रात आहेत आणि एकूण वर्षभरामध्ये सुद्धा 1/3 महाराष्ट्रामध्ये मृत्यू, 1/3 महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासन बरखास्त करायला लागेल. तर पुणे महानगरपालिकेने ह्यात आणखीन इफिशियन्सी वाढवली पाहिजे, यात काही शंका नाही. त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलला आग्रह धरला पाहिजे की 80% कॉट्स तुम्ही आता कोरोनासाठी द्या. काही प्रायव्हेट NGOजना आग्रह धरला पाहिजे की तुम्ही कमी सिम्पटम असणाऱ्यांसाठी काही सेंटर, जसं मी एक चालवलं होतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2-3 चालवली होती, तर मध्ये एकदम कोरोना कंट्रोलमध्ये आला त्यामुळे सगळ्यांनी बंद केली. त्यामुळे पुणे महानगरपालिकेला मी हे सुचवेन की तुमची इफिशियन्सी वाढली पाहिजे. तुमचं कॉल सेंटर बंद असतं, कॉल सेंटरवर उत्तरं नीट मिळत नाहीत. पण राष्ट्रवादीने हे म्हणण्यापूर्वी आपल्या अजित पवारांना सांगावं ना, अजित पवार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, मग ते फेल गेले असं म्हणायचं का? कोरोनासारख्या विषयामध्ये मला असं वाटतं की अधिकाधिक कोरोनावर कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करणं हे सगळ्यांचं कॉमन उद्दिष्ट असायला पाहिजे. दादा, 2-3 दिवस झालं अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडनं होत नाही, काय कारण? नाही, काय नाही, आम्ही केली आहे, अतिशय स्ट्रॉंगली केलेली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे आम्ही आता 20,000 शक्ती केंद्रामध्ये 50 संख्येची एक सभा, मी स्वतः 6 सभा केल्या, तर ठाणे शहरात 2 केल्या, रायगड जिल्ह्यात 3 केल्या, पुणे शहरात कालचा रिपोर्ट आमचा असा की 55 सभा झाल्या. आता आम्ही 20,000 ठिकाणी 50-50 संख्येच्या सभा घेऊन हा सगळा महावसुली आघाडीचा जो काळा कुट्ट असा जो कारभार आहे तो लोकांपुढे मांडतो. 20,000 ठिकाणी जेव्हा आमच्या सभा होतील त्यावेळेला
आम्ही 10 लाख लोकांपर्यंत पोहोचू. एक अतिशय प्रभावी पत्रक आम्ही काढलं आहे, ते 1 कोटी घरांपर्यंत आम्ही वाटतो आहोत. तर अनिल देशमुखांचा राजीनामा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार नाही. थँक्यू. आंकड़े बढ़ रहे हैं महाराष्ट्र के 40,000 के ऊपर पॉजिटिव पेशेंट एक दिन में, तो जो संकेत मिल रहे हैं राज्य सरकार की ओर से कि लॉकडाउन किया जा लॉकडाउन ये उत्तर नहीं. लॉकडाउन को हम जोरदार विरोध करेंगे और लॉकडाउन को व्यापारी, इंडस्ट्री और सबसे बड़ी बात अनऑर्गेनाइज सेक्टर जो है, जो दिन भर काम करने के बाद ही शाम को उनको रोटी मिलती है, तो लॉकडाउन करो, नो प्रॉब्लम, सबको पैकेज दो. आपने कहा ना कि भाई साल में हमको 1 लाख करोड़ का कर्जा निकालना पड़ा, तो और 10-20 हज़ार करोड़ निकालो. किसने रोका है आपको? अपने स्टेट का जीडीपी इतना है कि उस जीडीपी का जो परसेंटेज होता है, उस परसेंटेज में अभी भी कर्जा लेने की जो स्पेस है वो बाकी है. आप पैकेज दो, चलो 1 महीने के लिए पैकेज दो. सभी ठेले वालों को 5,000 रुपये मिलेंगे, घर में काम करने वाले ताई को 5,000 रुपये मिलेंगे, रिक्शा वालों को 5,000 रुपये मिलेंगे. फिर करो ना, लोग घर में आराम से बैठेंगे. आप कुछ करेंगे नहीं तो 2 समय का खाना क्या खाएंगे? कोरोना से नहीं मरेंगे लोग, भूखमरी से मरेंगे. आता विरोधाचं स्वरूप कसं असेल तुमचं? हां, तुम्ही लॉकडाऊनला विरोध करणार म्हणताय, विरोधाचं स्वरूप कसं असेल? नाही, लॉकडाऊनला विरोधाचं स्वरूप जे आहे ते आमचं कोरोनाच्या मर्यादा ज्या आहेत त्या लक्षात घेऊनच असेल. ठीक. थँक्यू.